नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पनवेलमध्ये आपण आहोत आणि आजचा खेळ रंगणार आहे सुशिला विलास सोसायटीमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबियांमध्ये. मूळची अलिबागची ही फॅमिली गेली 13 वर्ष पनवेलमध्ये राहते. एक नवीन जाऊबाईंची जोडी, स्पर्धेमधली उत्सुकता आणि सगळ्यांच्याच मनातला प्रश्न की आजचा मान कुणाचा. विचारूया जाऊबाईंना. चला. नमस्कार. नमस्कार. आपलं पाटील परिवारमध्ये स्वागत. थँक्यू. थँक्यू. पाटील कुटुंबात आज आपण आलो आणि आता बघायचंय घरातली पाटील की कोण सांभाळतं. म्हणजे पाटलीनबाई खऱ्या कोण आहेत, होम मिनिस्टर कोण होणार, थोरले की धाकटे. थोरले कोण पण थोरले मी. करेक्ट ओळखलंय. आज मी चुकलेलो नाहीये. करेक्ट ओळखलंय. तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी प्रभा पाटील. हे माझे मिस्टर प्रदीप पाटील. हा माझा मुलगा यश पाटील. ह्या माझ्या सासूबाई. हे माझे सासरे आणि ही माझी आई. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी ममता पाटील. हे माझे मिस्टर अभय पाटील. हा माझा छोटा मुलगा मयंक पाटील. ही माझी मोठी मुलगी साक्षी पाटील. ती माझी मम्मी आणि ते माझे पप्पा. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई, ह्या नणन आणि ती त्यांची नात रिचा. कुटुंबाला भेटलो आणि आता सासूबाईंची गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहेत. सौ अनिता पाटील. नमस्कार. नमस्कार. शाळेमध्ये शिक्षिका होत्या ना सासूबाई? हो. मग कशा होत्या? कडक शिक्षिका होत्या का कशा होत्या? शिस्त असायची का? शिस्तबद्ध होते. शिस्तबद्ध शिक्षिका. मग आता इकडे शिस्तबद्ध हो. परीक्षण करणार ना? हो. कसे सुनबाई थोरल्या स्वभावानं? चांगले आहे माझी सुनबाई. चांगले. मन मिळावू आहे. बरं. नेहमी माझ्याशी चांगली प्रकारचे वागते. कधी उलट बोलत नाही. कधी उलट. सगळे माझे मुद्दे त्यांनी खाऊन टाकले. सगळे त्यांनीच घेऊन टाकले. आणि धाकट्या कशा आहेत स्वभावानं? थोडी रागीट आहे. धाकट्या रागीट. तापटपणा या. अरे बापरे. चिडते लगेच, परंतु जवळ पण येते तितकी. ती समजते आता आई आपल्यावर रागवल्यात. अच्छा. तुम्ही कुठे राहता? आणि मी धाकट्या सुनेजवळ असते. धाकट्या सुनेजवळ असतात. हो. आणि सासरे पण तिकडे असतात? नाही, सासरे इथे असतात मोठ्या सुनेजवळ. सासरे मोठ्यांकडे आणि तुम्ही तिकडे. आमची का बरं? नातवंड सांभाळण्यासाठी खास आम्ही हा पर्याय शोधलाय. आम्हाला दुसरी माणसं आवडत नाहीत घरात ठेवायला, मोलकरीण वगैरे. वा 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 वा. हा मुद्दा खरंच मला पटलेला आहे की आजकाल संस्कार म्हणतात ते आजी आजोबांनी केले पाहिजेत. पाहिजे तर. मग तुम्हाला असं नाही वाटत का की आता तेवढ्यासाठी तुम्ही इकडे राहता, सासरे तिकडे राहता, हो. पण कसं असतं एक जीवन साथी असतो ना, जोडीदार, तो आपल्या जवळ पाहिजे असं नाही तुम्हाला वाटत? असतो, मनाने असतोच आम्ही नेहमी एकत्र. क्या बात आहे. आजींचं उत्तर आहे. मनाने आम्ही सगळे एकत्रच आहोत. छान. मुलांची सोय पाहिजे आम्हाला, म्हणून आम्ही मनाने एकत्रच असतो दोघे. मग तुम्हाला असं नाही वाटत सगळ्याच कुटुंबाने आपण एकत्र राहिलं पाहिजे? नाही, संसार आहे हा. त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालायला हवा. त्यांची नोकरी तिकडे म्हणून ती तिकडे दोघं, यांची इकडे म्हणून ही इकडे दोघं जण. करेक्ट. सगळ्या सासूबाईंनी ठरवलेलं आहे. शोधलेला आहे. वा. आपल्या मुलांचे नातवंडांचे हाल करायचे नाही. वा 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 वा. स्वतःसाठी त्यांनी हा त्याग केला की मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा त्याग. आणि माझं सुरुवातीपासूनच वाक्य आहे, राहीन तर नेहमी मुलांजवळच राहील, क्या बात. दुसरीकडे जाणार नाही कुठे. वा 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 वा. आणि मुलांना पण हे पटलेलं आहे. हो, जरूर. छान संस्कार तुम्ही केलेत सगळ्यांच्यावरती सासूबाई. आणि डोळेच तुमचे सांगतायत ते सगळे संस्कार, नाही का? हो. आणि आता छान छान परीक्षण करा बरं का. आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. कडक सासूबाई आहात तुम्ही. कोणत्या सुनबाईंचे विचार कुटुंबाच्या भविष्यासाठी तुम्हाला जास्त योग्य वाटतात? मोठ्या सुनेचे विचार मला उत्तम वाटतात. बर. पुढचा प्रश्न आहे, हं. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद कुणात आहे? धाकटी सून. धाकट्याच. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरात नसतील तर तुम्हाला करमत नाही? धाकटी. पुढचा प्रश्न आहे, हट्टी स्वभाव कोणाचा आहे? हट्टी धाकट्या सुनेचा. त्यांचाच आहे? हो, काय हट्टी? नक्की हट्टी. नक्की हट्टीच आहे. बर. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या जन्मी तुमची मुलगी म्हणून कोण जन्मावा असं तुम्हाला वाटेल? मोठी. का बरं? मोठीचा स्वभाव मला एकदम माझ्यासारखा आहे असं वाटतं, म्हणून. म्हणून. वा. मन मिळावं आहे. लगेच कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ती झटपट देत नाही, परंतु समजावून घेते. अच्छा. छान. तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत, करणार आहेत बजर राऊंड मध्ये धमाल. मजा करणार ना? हो हो. टेन्शन नाही आलं? नाही, बिलकुल. मला टेन्शन आलंय आता. बोलक्या आहात ना तुम्ही? हो. हो हो. मला बोलकी माणसं आवडतात ना. खूप टेन्शन आहे तुम्हाला. अच्छा. कसा स्वभाव कसा आहे मग त्यांचा? स्वभाव छान आहे, मनमिळावू आहे. अच्छा. आणि चिडचिड चिडचिड करते थोडी मध्ये मध्ये. तुमच्या करते ना? हो, करते त्यांनाच विचारतात. नाही करते. बरोबर आहे ना, खरं पाहिजे ते. खरं ते खरं. यांच्यावर होते का चिडचिड? कोणाची नाही, ह्यांच्यावर कधी नाही. मुलं वगैरे पण मग त्यांना कसं मुलांवर पण चिडचिड केलेले आवडत नाही. अच्छा. की म्हणजे शांत, त्या शांत आहेत, छान आहेत, म्हणजे तू काही कर, मज्जा कर, काही कर, मी तुला काही नाही बोलणार. अशा थोरल्या जाऊबाई. हो हो हो. आणि मी उलटी थोडी चिडते.
अच्छा हा. दोघींमधलं कुठलं गुपित आहे का की जे अजून कोणाला माहित नाही घरात? हा मजा झालेली आहे एक वेळा अच्छा. की आमची फॅमिली पिकनिक गेली होती अष्टविनायकला हा. आणि भाची कंपनी वगैरे असतात, नंदा वगैरे असतात, त्यांची मुलं असतात. अच्छा. आम्हाला वाटले सगळे सासरे लोक आणि मोठे जे असतात ते झोपलेत हम्म. असं समजून मुलांनी गाणी लावलं, पिया तू अब तो आजा वगैरे. मी उठले आणि एकदम धुंद होऊन नाचायला लागले आणि त्यावेळेला त्या भाच्यांनी शूटिंग केली होती हा. आणि ती शूटिंग मग नंतर मला चिडवायची, मामी आपण नाचायचंय, ह्याच्या लग्नात नाचायचं, त्याच्या लग्नात नाचायचं. मी अजून कोणालाच माहित नाही. त्यांनी असं नाही सासूबाईंना पण माहिती नाही. सासूबाईंना मग ते नंतर त्यांनी कळलंय दाखवलं. ना? हा हा कळलं. मी अगदी सासूबाईंना सासऱ्यांना सांगणार पण. होता. आता तुम्हाला मी मग इकडे डान्स करायला आवडेल का? नको नको. नको. चला मस्त धमाल करा. पण इकडे आता बहीण बहिणीचं आहे, कुणीही बेल वाजवली तरी चालेल, पण कुणालाही मिळाली तरी चालेल, असं नाही चालणार. जाऊबाई जोरात म्हटल्यावरती स्पर्धा पाहिजे. प्रश्न विचारणार, पटकन बजर वाजून उत्तर द्या. रोख 200 रुपये तुमचे होणार. पहिला प्रश्न आहे, सहकुटुंब फिरायला कोणत्या साली गेला होता? तुम्ही शांतच बसला, त्यांनी बेल वाजवली. पहिला बोला. 2008 साली. अगदी बरोबर उत्तर आहे. जिंकताय रोख 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांची आवडती गायिका कोणती आहे? बोला. लता मंगेशकर. अगदी बरोबर उत्तर दिलंय. जिंकताय रोख 200 रुपये. खूप विचार करून उत्तर देतो, पण एवढा पण विचार करू नका, वेळ संपेल बरं का. पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या साठीला त्यांना दिलेली भेटवस्तू काय होती? याचा आता तुम्ही वाजवलं होतं. बोला. मी दिली होती आईना अंगठी आणि साडी, ह्यांनी ताईंनी पैठणी दिली होती आणि मोबाईल दिले होते. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जिंकताय रोख 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, लज्जा या मालिकेतली सासूबाईंची आवडती व्यक्तिरेखा कोणती आहे? हो, चान्स त्यांनी घेतला तोपर्यंत द्या, उत्तर द्या. घेऊ दे. लज्जा मधली मेन लज्जाचं जे पात्र करते, नाव सांगायचं त्या व्यक्तिरेखेचं, तरच बरोबर उत्तर पकडणार आम्ही. येत आहे तुम्हाला चान्स. चला बोला. म्हणू. अगदी बरोबर उत्तर आहे. जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. हे काय न काय ठरवून ठेवलं त्यांनी. पहिले यांनी वाजवलं, नीट नाही वाजवलं, नंतर त्यांनी असं काहीतरी वेगळं बोलपालं इकडे. ते आमचं गुपित आहे मग समजा. अरे बापरे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या गावच्या घराचं नाव काय आहे? द्या उत्तर. सतीश निवास. अगदी बरोबर उत्तर आहे आणि जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. ही काय गुपित आहे त्यांची मला अजून नाही कळली. पाहत राहा होम मिनिस्टर जाऊबाई जोरात.